शेवटी उद्धव ठाकरेंनी आपलं मत स्पष्ट केलं. अजितदादांच्या निधनावर उद्धव ठाकरे गटाचा मोठं भाष्य. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ. अजितदादांच्या मृत्यूमागे भाजपचाच हात. भाजपनेच हे सगळं काही केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपाला घेरल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राऊतांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही शंका उपस्थित केल्या. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या सखोल न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत भाजपा सरकारवर टीका करताना म्हणाले की हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेले आहे. संपूर्ण देशभरातील भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र आणून सरकार उभं करतात, सरकार पाडतात, आमदार खासदारांना विकत घेतले जाते. आम्ही निवडून आणतो, तुम्ही रेडीमेड विकत घेता. पूर्वी आपण नेत्यांना तयार करायचो, आता आपण विकत घेतो. ही तुमची लोकशाही आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पुढे बोलताना संजय राऊतांनी अजित पवार यांची आठवण काढली. ते म्हणाले की आज मला अजित पवार यांची आठवण येत आहे. महाराष्ट्रातील मोठे नेते होते. तुमचे 3 वर्षापासून सहकारी देखील राहिले. त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आजही आम्ही हे कसे घडले या धक्क्यात आहोत. अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप तुमच्या सरकारने केला. पण ते भारतीय जनता पार्टीबरोबर आले आणि पवित्र झाले. 15 जानेवारी रोजी अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीला एक उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की जर तुम्ही माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करत असाल तर सिंचन घोटाळ्याचा पैसा फक्त आम्ही खाल्ला नाही. भारतीय जनता पार्टीने देखील या सिंचन घोटाळ्यात भरपूर पैसा खाल्ला आहे आणि भारतीय जनता पार्टीची फाईल माझ्याकडे आहे. हे अजित पवारांचे वक्तव्य 15 जानेवारी रोजी आले. यानंतर 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान अपघात मृत्यू होतो. मी आरोप करत नाही, पण हा मृत्यू रहस्यमयपूर्ण आहे.